ठीक आहे, सराव संच 2.5. प्रश्न काय आहे? वर्ग समीकरण दिलेले असता वर्ग समीकरण काय दिलंय? एक्स वर्ग ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरण दिलेले आहे. b वर्ग वजा 4ac ची किंमत एका ठिकाणी काय आहे? 5 आहे आणि b वर्ग वजा 4ac ची किंमत वजा 5. म्हणजे डेल्टाच्या किमती दिल्यात आपल्याला. डेल्टाची किंमत किती आली? एका ठिकाणी 5 आली, एका ठिकाणी वजा 5 आली. तर आपण काय म्हणू शकतो? तर मुळांचे स्वरूप लिहायला सांगितले आपल्याला. डेल्टाच्या किमतीवरच मुळांचे स्वरूप आहे हे लक्षात आहे ना? मुळांचे स्वरूप पाच आहे म्हणजे काय? अधिक आहे म्हणजे एक कशाची किंमत? बी वर डेल्टाची किंमत, विवेचकाची किंमत, इन शॉर्ट विवेचक म्हणतो, डेल्टा म्हणतो किंवा डिस्क्रिमिनंट असं म्हणतो, त्याची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे. मग जर शून्यापेक्षा मोठी असेल तर ती मुळे कशी असते? वास्तव आणि असमान आहे. काय आहेत? मुळे वास्तव व असमान. ठीक आहे. आता ह्या विवेचकाची किंमत काय आहे? वजा 5. वजा 5 म्हणजे शून्यापेक्षा लहान. शून्यापेक्षा लहान आहे म्हणजे मुळे वास्तव नाहीत. ओके, मुळे काय आहेत? वास्तव नाहीत म्हणजे अवास्तव आहेत. ठीक आहे, हे किमती आहेत, हे तुम्हाला विचारलेलं. मुळांचे स्वरूप विचारलेलं पहिल्या प्रश्नामध्ये. मुळांचे स्वरूप विचारलेले. विवेचकाची किंमत 5 आहे. 5 म्हणजे शून्यापेक्षा मोठी आहे म्हणजे ती मुळे वास्तव आहेत आणि वास्तव असतील आणि असमान असतील. विवेचकाची किंमत वजा 5 म्हणजे शून्यापेक्षा कमी, शून्यापेक्षा लहान आहे म्हणजेच ती मुळे वास्तव नाहीत. हे दोन्ही मुळांचे स्वरूप आहे. आता आपण त्यांनी काय दिलंय? मुळांची बेरीज. मुळांची बेरीज किती दिलेली आहे? वजा 7 म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर किंमत किती दिलेली आहे? त्यांनी वजा 7 दिलेली आहे. व मुळांचा गुणाकार. मुळांचा गुणाकार काय दिलेला आहे? 5 दिलेला आहे. बेरीज दिली वजा 7 म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर वजा 7 आणि मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर 5. मग आता मुळांचे स्वरूप हे बघा, इथंच आपण काढलेले आहे. वर्ग समीकरण काय लिहायचं आहे? मुळांचं स्वरूप नाही, वर्ग समीकरण लिहायला सांगितलंय. मग वर्ग समीकरण काय लिहायचं आपण? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हे फक्त समजण्यासाठी. मग उत्तर काय येणार तुमचा? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा म्हणजे यांची बेरीज, मुळांची बेरीज आहे वजा 7 म्हणजेच वजा वजा अधिक होणार, अधिक 7x अधिक गुणाकार किती दिलाय? 5. म्हणजे हे किंमत आहे तुमची एक्स वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. हे तुमचं वर्ग समीकरण असणार आहे. समजलं? आता आपण प्रश्न क्रमांक 1 मधला तिसरा गणित बघूया. जर अल्फा व बीटा ही काय आहेत? खालील वर्ग समीकरणाची मुळे आहेत. मुळे आहेत. तर आपल्याला काय शोधायचं आहे?
वर्ग समीकरण काय दिलंय? 2x वर्ग वजा 4 वेळा x वजा 3 बरोबर 0. हे वर्ग समीकरण दिलेलं आहे आपल्याला. या वर्ग समीकरणाची मुळे आहेत अल्फा आणि बीटा. मग आपल्याला शोधायचं काय आहे? अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटा बरोबर किती? आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर किती? अल्फा गुणिले बीटा बरोबर किती हे शोधायचं. अल्फा अधिक बीटा इथं किंमत काढलेल्या आपण वर्ग समीकरणातील मुळे व सहगुणक याच्यामधील संबंध. अल्फा अधिक बीटाची किंमत काय? वजा बी छेद ए. आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काय? सी छेद ए. मग इथं काय येणार? वजा बी छेद ए. आणि गुणाकाराची किंमत काय? सी छेद ए. सी छेद ए. वजा बी म्हणजेच काय? बरोबर वजा गुणिले वजा वजा 4 छेद ए ची किंमत किती आहे? 2. बे एके बे, बे 2 1 4. वजा वजा अधिक होणार म्हणजेच किंमत किती येणार? 2. सी ची किंमत किती आहे? वजा 3. वजा 3 छेद ए ची किंमत आहे 2. याच्यातला भाग जाणार नाही म्हणजेच किंमत किती आली? इथं आली 2 आणि इथं आली वजा 3 छेद 2. समजलं कसं आलं उत्तर? प्रश्न क्रमांक 2.5 मधला प्रश्न क्रमांक 1 इथेच संपलेला आहे. आता आपण